गिरीश महाजन बोलतात। शेतकऱ्यांना सभेच्या ठिकाणी येऊ दिलं जात नाहीये, दडपशाही केली जाते असं शेतकऱ्यांना सभेच्या ठिकाणी येऊ दिलं जात नाहीये, दडपशाही केली जाते असं विरोधकांचं। मला वाटतं सभेला येणारे सगळे जण बहुतांशी 80% हे शेतकरीच आहेत, त्या भागात सगळे शेतकरीच आहेत, 80% लोक शेतकरीच आहेत, त्यांना कसं काय। पण ज्या संघटनांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून वर्तमानपत्राच्या माध्यमातून काही आवाहन केलेलं आहे, आम्ही आंदोलन करू, आम्ही कांद्याचे माळा घालून देऊ, कांदे, मला वाटतं अशा संदर्भामध्ये प्रिकॉशन घेणं पोलिसांची आवश्यकता आहे, गरज आहे। आणि म्हणून काही ठराविक लोकांना की ज्यांनी अगदी संघटनेत त्यांनी ओपन आव्हानच केलेलं आहे अशा लोकांवर थोडीफार कारवाई झालेली असेल। राऊतांनी आंबेडकरांनी दावा केला की निवडणुकीच्या नंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येतील, याबाबत आले तर ते आश्चर्य वाटायला नको, किती सत्यता वाटते आपल्याला? नाही, आजकाल तर काय होईल काय नाही त्याबद्दल आश्चर्य कोणाला आता वाटतच नाही। पण मला वाटतं पवारसाहेब जे म्हणले की 2 पक्ष संपतील, मला वाटतं त्यांच्या बाबतीतच ते बोललेत आणि त्यांनी शिवसेना म्हणजे उबाठासुद्धा काँग्रेसच्या सोबत राहील, म्हणजे मला असं वाटतं की कालांतराने हेही पक्ष त्याच्यामध्ये काँग्रेसमध्ये विलीन होतील, कारण पवारसाहेबांनी तयारी दाखवलेली आहे। ते म्हणले मी पूर्वाश्रमीचा काँग्रेसचाच आहे पूर्वाश्रमीचा, आणि म्हणून मला वाटतं की ते त्यांच्या संदर्भातच बोललेले आहेत। आंबेडकर जे बोलत आहेत शिंदे साहेब आणि उद्धव साहेब एकत्र येईल, मला वाटतं ही गोष्ट अतिशय निराधार आहे। हे फक्त काहीतरी अफवा पेरायच्या, काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं अशातला विषय आहे। 2000 कोटी राज्यामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये महायुतीकडून वाटले जात आहेत, वाटण्यात येत आहेत असा गंभीर आरोप रोहित पवारांनी केला आहे। हा आरोप प्रत्येक वेळी होत असतात, आपली बाजू थोडी दुबळी पडली, आपल्याला पर्याय समोर दिसत असला की मग असे आरोप केले जातात। आतापर्यंत UM मशीन केलं जात होतं, आता निकाल आल्यावर पुन्हा UM मशीन येईल की हेच काय ॲडजस्ट केलेलं होतं, हेच मॅनेज केलेलं होतं, नंतर येईल की पैसे वाटले जात होते, म्हणून अशा खोट्या नाट्या अफवा त्या ठिकाणी नेहमी पसरवल्या जातात। आणि त्यामागचं कारण हेच आहे की आपला पराभव त्यांना समोर दिसतोय आणि नंतर मग त्यांना ग्राउंड करता येईल की आम्ही त्यावेळेलाच म्हणालो होतो, पैसे वाटले, मशीनवर काहीतरी खराबी करून ठेवलेली आहे, सगळे कारणं त्यांनी शोधूनच ठेवलेले आहेत। भाऊ संजय राऊतांनी गंभीर भाजपकडनं किंवा महायुतीकडनं जे उमेदवार देण्यात आलेले आहेत त्यापैकी देशामध्ये 106 आणि महाराष्ट्रामध्ये 7 हे आयात उमेदवार आहेत, त्यावरून विरोधकांकडनं टीका होते, दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना घेऊन भाजपनं त्यांना संधी दिली। मला वाटतं पवार साहेबांपासून ही परंपरा चाललेली आहे, त्यांनी आम्हाला शिकवू नये, त्यांनी आम्हाला सांगू नये। आता त्यांच्याकडे कोणी राहिलेलंच नाही, 55 पैकी 45-48 आमदार त्यांचे निघून गेलेले आहेत, सगळे खासदार निघून गेले आहेत, त्यामुळे त्यांचं दुखणं वेगळं आहे, त्यामुळे त्यांचं दुखणं हे वेगळं आहे, आम्ही समजू शकतो। पण आता आम्ही सगळे महायुती म्हणून लढतो आहोत, सर्व पक्ष आम्ही एकत्र झालेलो आहोत, त्यामुळे त्यांनाही पोटदुखी होण्याचं कारण नाही। त्यांनी फक्त त्यांना निवडून द्यावं, आम्ही निश्चित 405चा नारा दिलेला आहे, स्पष्ट बहुमत आम्हाला त्या ठिकाणी देशभरामध्ये मिळणार आहे, सत्ता पुन्हा आमची येणार आहे, मोदीजी पंतप्रधान बनणार आहेत। पण आता काहीतरी कारणं शोधायचे, आयात केलेले, निर्यात केलेले आहेत। तुम्ही तरी कुठले आहात? तुम्ही सुद्धा काँग्रेसकडून बाहेर पडलेला आहात काही वर्षापूर्वी, आणि म्हणून तुम्ही या गोष्टी करणं काही योग्य नाही। गिरीश भाऊ, संजय राऊतांनी आरोप केलेला आहे 800 कोटींचा घोटाळा महापालिकेमध्ये झालेला आहे, मुख्यमंत्री असतील त्यांचा देखील सहभाग आहे, मोदींना पत्र त्यांनी दिलेलं आहे, आज उद्धव ठाकरेंची देखील सभाही होणार आहे, ते देखील याच मुद्द्यावरून करतात। अगदी बाष्पळ गप्पा गोष्टी त्या ठिकाणी करत असतात, कुठला आधार आहे का त्या गोष्टीला? त्यांनी द्यावं, पुरावा द्यावा, पुराव्यानिशी बोलावं। संजय राऊतांच्या जिभेवर तर काही हाडच नाही आहे, ते वाटेल तसं बोलतायत, दररोज काही ना काही नवीन आयटम त्या ठिकाणी समोर आणतायत, त्यामुळे त्यांच्यावर लोकांचा विश्वास राहिला नाही, जनतेचा विश्वास त्या ठिकाणी नाही। ते 8000 कोटी सांगतील उद्या उठून, 8000 कोटी सांगतील, पण काही पुरावा आहे का तुमच्याकडे? एखादा कागद तर दाखवा, कागदाशिवाय तुम्ही कसं बोलू शकतात? पण उचलली जीभ लावली टाळ्याला असा प्रकार त्या ठिकाणी संजय राऊतांचा आहे। सकाळ झाली की त्यांना काहीतरी बोलावं लागतं, प्रसिद्धी जोतात यावं लागतं, त्यातलाच हा प्रकार आहे। राऊत असं पण म्हणतायत की 90% जिथे कोण म्हणालं? हे बघा, मुंबई महापालिकेमध्ये आपण काय करतो इतके वर्ष, सूर्यप्रकाश इतकी स्वच्छ गोष्ट आहे, मुंबई महापालिका आपण आपल्याकडे ठेवण्यासाठी काय एवढी तळमळ होती आपली? म्हणजे तिथं अगदी पाण्यातून मासा निघावा आणि तो तळफडावा, तशी आपली परिस्थिती